नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 14 एप्रिलच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. प्रश्न असेल, तब्बल 128 वर्षानंतर कोणत्या खेळाचे समावेश ऑलिम्पिक्समध्ये करण्यात येणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, क्रिकेट. या खेळाला नुकताच आता 128 वर्षानंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिक ज्या काही खेळ स्पर्धा होतात त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 2028 मध्ये जे अमेरिकेतील लॉस एंजेलिस आहे त्या ठिकाणी ऑलिम्पिक्स स्पर्धा या पार पडणार आहेत. तर यामध्ये क्रिकेट खेळाला तब्बल 128 वर्षानंतर या ऑलिम्पिक्समध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय हा नुकताच घेण्यात आलेला आहे. यापूर्वी साल 1900 साली क्रिकेट हा खेळ पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये खेळला गेला होता. त्यानंतर आता तब्बल 128 वर्ष झालेत या खेळाला ऑलिम्पिक्समधून बाहेर ठेवण्यात आलेले होते. आणि हा अत्यंत प्रश्न महत्त्वाचा असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, हा स्टार करून ठेवायचा आहे. तर हे जे काही 2028चं लॉस एंजेलिसमध्ये होणारं ऑलिम्पिक आहे त्यामध्ये पुरुष आणि महिला जे काही क्रिकेट संघ असणार आहेत ते 6 संघ असणार आहेत. आणि हे जे काही क्रिकेट स्पर्धा होणार आहेत ऑलिम्पिक्समध्ये त्या T20 या खेळ प्रकाराच्या होणार आहेत. म्हणजे 20-20 ओव्हरच्या मॅचेस या ऑलिम्पिक्समध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर हे पॉईंट्स आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे काही IOC आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर याचा लॉंग फॉर्म असेल इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स कमिटी. याची स्थापना 1894 साली करण्यात आलेली होती. मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशातील लॉझेन या ठिकाणी. आणि सध्या अध्यक्ष आहेत क्रिस्टी कॉवेंट्री, ज्या की पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच एप्रिल 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर किती ठेवला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 6% दर हा नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे काही आपले RBI आहे त्याने रेपो दर 6% ठेवण्याचा जाहीर केलेला आहे. आणि हा जो रेपो रेट असतो तो RBIच्या अंतर्गत असणारी मॉनिटरी पॉलिसी कमिटी अर्थात मौद्रिक धोरण समिती जी असते ती निर्धारित करत असते. यामध्ये 6 सदस्य असतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग हे जे काही रेपो दर असतं ते नेमकं काय असतं? तर RBI ज्या पण दराने बँकांना कर्ज देत असते त्या दरालाच रेपो दर असे म्हणत असतात. मग याचा फायदा काय होतो? तर RBI काय करतं, रेपो दर RBIने ज्यावेळेस कमी केलं त्यावेळेस नागरिकांना जे काही बँका असतात त्या कमी व्याजदराने कर्ज देत असतात. आणि यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा येतो. मग लोक जास्त खर्च करतात आणि यामुळे एकंदरीत देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्याला कुठेतरी गती मिळत असते. तर हा फायदा होत असतो रेपो दर कमी केल्याचा. पण या उलट रिव्हर्स रेपो दर सुद्धा एक कन्सेप्ट असते, ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर ज्यावेळेस देशामध्ये महागाई वाढत असते त्यावेळेस RBI काय करते, तर बँकांकडचं जे काही पैसा असतो ते स्वतःकडे काढून घेते, म्हणजेच बँकांकडून कर्ज घेते. यामुळे बँकांमधील जो काही पैसा आहे तो कमी होतो. म्हणून बँका नागरिकांना जास्त कर्ज देऊ शकत नाहीत. आणि त्यामुळेच लोकांची खर्च करण्याची जी काही शक्ती आहे ती कमी होते. आणि एकंदरीत जी काही महागाई असते ती महागाई कुठेतरी नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जात असतो. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच जे RBI आहे त्याविषयी लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1 एप्रिल 1935 साली करण्यात आली होती. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. याचं कार्य काय असतं, तर देशातील बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे तसेच देशातील महागाई नियंत्रित करणे. तर हे मुख्य कार्य RBIचं असतं. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते असा प्रश्न जर विचारण्यात आला तर नाव लक्षात ठेवायचं आहे. सर ऑस्बॉर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते. आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत, तर संजय मल्होत्रा. तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच GI टॅग देण्यात आलेले विलोबॅट, नमदा, गब्बा, ट्विड, क्रुएल हे जे काही उत्पादन आहेत ते कोणत्या राज्यातील आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, जम्मू काश्मीर. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जम्मू काश्मीरमधील जे 8 पारंपरिक वस्तू आहेत, ज्याला आपण ट्रेडिशनल क्राफ्ट्स म्हणतो, त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि आता जम्मू काश्मीरमधील GI टॅग मिळणाऱ्या ज्या काही वस्तू आणि उत्पादन आहेत त्यांची संख्या 15 एवढी झालेली आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही GI टॅग आहे त्याविषयी लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म असतं जिओग्राफिकल इंडिकेशन. यासाठीचा कायदा करण्यात आला होता 1999 साली आणि तो लागू करण्यात आला होता 2003 साली. एखाद्या विशिष्ट भागामध्ये समजा किंवा क्षेत्रामध्ये जो काही विशिष्ट असं उत्पादन येत असतं त्याला त्या ठिकाणाची ओळख म्हणून GI टॅग दिला जात असतो. आणि हे जे काही GI टॅग असतं ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असं समजलं जातं. तर पहिलं GI टॅग कोणत्या उत्पादनाला किंवा वस्तूला देण्यात आला होता असं जर विचारण्यात आलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचा जो चहा आहे त्याला भारतामध्ये पहिला GI टॅग देण्यात आलेला होता. आणि हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. आपल्याला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच GI टॅग 3 श्रेणींमध्ये दिला जातो. कृषी उत्पादने, प्राकृतिक आणि हस्तशिल्प आणि औद्योगिक वस्तू. हे आपण लक्षात ठेवा. तसेच महाराष्ट्रामधील एकूण 34 अशा वस्तू आहेत किंवा उत्पादनं आहेत की ज्यांना GI टॅग आतापर्यंत देण्यात आलेले आहे. तसेच इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारत सरकारचं 2030 पर्यंत लक्ष्य आहे की 10,000 वस्तू किंवा उत्पादनांना GI टॅग देणे. तसेच नुकतंच आता या 2025 वर्षामध्ये काही वस्तूंना GI टॅग देण्यात आले आहेत. ते आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर गुजरात राज्यामधील जे हँडीक्राफ्ट घरचोला आहे त्याला GI टॅग देण्यात आला आहे. निकोबारमधील व्हर्जिन नारळाचं तेल जे आहे त्याला GI टॅग मिळालेला आहे. अहमदाबादमधील सौदागरी ब्लॉक प्रिंट आणि तामिळनाडू राज्यामधील कुंभकोनम पान आणि थौलाई जी फुलाची माळ आहे त्याला नुकतंच आता GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व ज्या काही GI टॅग विषयी घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्याच आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय समुद्र वरुण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, राजेश उन्नी यांना राष्ट्रीय समुद्र वरुण पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही राष्ट्रीय समुद्र वरुण पुरस्कार आहे 2025चं ते राजेश उन्नी यांना देण्यात आलेला आहे. आणि हा समुद्री क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. तर हे जे राजेश उन्नी आहेत ते सिनर्जी मरीन ग्रुप आहे त्याचे ते संस्थापक आहेत. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हा जो काही पुरस्कार आहे तो नुकतंच 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिवस साजरा करण्यात आला. त्याचवेळी या पुरस्काराचं वितरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत 2024 मध्ये देण्यात आलेले ते आपल्याला या ठिकाणी रिवाईज करायचे आहेत. कारण 2024च्या पुरस्कारांवर अलीकडेच ज्या काही परीक्षा होत आहेत त्यामध्ये प्रश्न हे विचारले गेलेले आहे. तर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. शॉ पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी एर्पनबेक यांच्या कैरोस कादंबरीला देण्यात आलेला आहे. विटली गोल्ड पुरस्कार पूर्णिमा देवी बर्मन यांना देण्यात आला आहे. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार आलोक शुक्ल यांना देण्यात आला आहे. किस मानवतावादी पुरस्कार 2023चा 24 मध्ये देण्यात आले आहे बिल गेट्स यांना. आर्यभट्ट पुरस्कार पाऊली सुब्बाराव यांना देण्यात आला आहे. आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. तर हे महत्त्वाचे पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट पार पडलेलं आहे त्याचं हे 9व्या क्रमांकाचं एडिशन होतं. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. 10 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान याचा कालावधी होता आणि याचं उद्घाटन
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. याचं आयोजन परराष्ट्र मंत्रालय आणि कार्नेगी इंडिया जे आहे त्यांनी दोघांनी केलेलं होतं. याची थीम लक्षात ठेवायची आहे या ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटची. तर थीम असेल संभावना. या थीमवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे संमेलन किंवा समिट झालेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर 28व्या क्रमांकाचं राष्ट्रकुल संसदीय संमेलन जे 2026ला होणार आहे ते आपल्या भारत या देशामध्ये होणार आहे. इंडिया एनर्जी वीक नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच पार पडलेलं आहे. ग्रामीण भारत महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. 12व्या क्रमांकाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे. 15व्या क्रमांकाचं एरो इंडिया महोत्सव कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी झाला आहे. 8व्या क्रमांकाचं इंडस फूड उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडलेला आहे. 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी पार पडलेले आहे. आणि ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन 2025 आपल्या भारत देशामध्ये नुकतंच पार पडलेले आहे. हे महत्त्वाचे इतर पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच भारतातील पहिल्या हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए जम्मू काश्मीर. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नुकतंच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जे आहेत जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिल्या हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचं उद्घाटन केलेलं आहे. तर हे जे काही हाय अल्टिट्यूड म्हणजे मित्रांनो सर्वाधिक उंचीवर जे काही स्टेशन्स उभे केले जात असतात त्याला हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशन म्हटलं जातं. तर याचं ठिकाण कुठं आहे? जम्मू काश्मीरमधील मंडलोट या ठिकाणी. याचं नाव काय ठेवण्यात आलं आहे? हिमालय हाय अल्टिट्यूड ॲटमॉस्फेरिक क्लायमेट रिसर्च स्टेशन. आणि हे स्टेशन तब्बल 2250 मीटर उंचीवर उभारण्यात आलेलं आहे. आणि याद्वारे वातावरण तसेच हवामान विषयी रिसर्च त्या ठिकाणी केलं जाणार आहे. तर हे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण भारतामधील पहिलेच अशा प्रकारचं हे रिसर्च स्टेशन असणार आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कितव्या क्रमांकाची महावीर जयंती साजरी करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी 2623व्या क्रमांकाची नुकतंच भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हे जे भगवान महावीर आहेत ते जैन धर्माचे 24व्या क्रमांकाचे तीर्थकार होते आणि त्यांची नुकतंच 10 एप्रिलला 2623व्या क्रमांकाची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. तसेच आपल्याला इतर काही दिनविशेष लक्षात ठेवायचे आहेत. तर 1 एप्रिलला ओडिशा स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 एप्रिलला ऑटिझम जागरूकता दिवस. 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय समुद्री दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस आणि 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस तसेच भगवान महावीर जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते.